नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक ते व्हाया सापुतारा सुरत जोडणारा राज्य महामार्ग 9 रस्ता हेवी जड वाहनांसाठी बंद करण्यात आलाय. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाने आवाहन केलंय. नाशिक ते व्हाया सातपूर सुरत जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक 9 हा जड वाहतुकीसाठी मर्यादित कालावधीकरिता तात्पुरता बंद करण्यात आलाय. यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे जिल्हा दंडाधिकारी शालिनी दुहान यांनी केलंय. डांग जिल्ह्यातील सापुतारा वघई रस्त्यावरील अंबिका नदीवरील नंदी उतारा पूल जड वाहनांकरिता वाहतुकीसाठी बंद घोषित करण्यात आलाय. डांग जिल्ह्यातील वघई ते सापुतारा जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्गावरील साखर पातळ नंदी उतारा पूल 1 वर्षासाठी जड व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद घोषित करण्यात आलाय. 12 जुलैपासून अधिसूचना प्रकाशित करू लागू करण्यात आली आहे. गुजरात राज्यात जाण्यासाठी सुरगाणा उंबरठा वासंदा धरमपूर मार्गे अवजड वाहनांना जोडणाऱ्या पर्यायी मार्गांचा वापर करण्यासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. वडोदरा येथील गंभीरा पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकार जागे झाले आणि राज्य सरकारने जुन्या आणि जीर्ण पुलांचा अहवाल मागवलाय. तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले. डांग जिल्ह्यातील वघई ते सापुतारा बोरगाव नाशिक शिर्डी जोडणारा महत्वाचा आंतरराज्य महामार्गावरील साखरपातला गावाजवळ नंदी उतारा पूल धोकादायक घोषित करण्यात आलाय. हिल स्टेशनला सापुताराशी जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्ग क्रमांक HH9 वरील अंबिका नदीवरील साखरपातळ गावाजवळ नंदी उतारा या प्रमुख पुलाच्या तपासणीनंतर मिळालेल्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार हा पूल अत्यंत खराब घोषित करण्यात आलाय आणि 1 वर्षांसाठी जड व्यावसायिक वाहनांसाठी बंद घोषित करण्यात आलाय. कार्यकारी अभियंता केतनभाई कुंकणा डांग विभाग राज्य यांच्या वघाई उपविभागाच्या अखत्यारीत्या वाघाई सापुतारा रस्त्यावरील हा पूल 1959/60 दरम्यान बांधण्यात आला होता. 160 मीटर लांबीचा हा प्रमुख पूल बंद करण्यात येते आणि इथून जाणारी जड व्यावसायिक वाहने डांग जिल्हा प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाने वळवली जातील. हातगड सुरगाणा उंबरठाण बिलभा अवघा धरमपूर रस्ता आणि हातगड बोरगाव सुरगाणा उंबरठाण बोपी कवडेज वासदा रोड या रस्ता वापरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डांग जिल्हा कलेक्टर शालिनी दुहान यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार गुजरात पोलीस कायदा 1951च्या कलम 131 अंतर्गत कोणीही याचे उल्लंघन केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते. हेड कॉन्स्टेबल किंवा त्यावरील दर्जाचा कोणताही पोलीस अधिकारी आणि रस्ते आणि इमारत राज्य विभागाचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह कोणत्याही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. सापुतारा या टेकडीवर येणाऱ्या पर्यटकांच्या कुटुंबांच्या गाड्यांसह लहान वाहने रस्त्याचा वापर करू शकतात. हे उल्लेखनीय आहे असे वघईचे उपकार्यकारी अभियंता महेंद्रभाई पटेल यांनी पूरक माहिती देताना सांगितले. फक्त हा रस्ता जड वाहनांसाठी बंद असेल अशी माहिती दिली आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.